कल्पना करा, तुम्ही 4 महिने एका कंपनीत काम करता, सकाळी ऑफिसला जाता, टार्गेट पूर्ण करता, पण जेव्हा पगाराची वेळ येते तेव्हा पगार मिळत नाही आणि एक दिवस अचानक कळतं की कंपनीच बंद झाली आहे. ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही, तर पुण्याच्या हिंजवडीतील एका IT कंपनीवर करण्यात आलेले गंभीर आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हिंजवडी फेज 2 मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीवर शेकडो कर्मचारी आणि इंटर्न्सचे पगार थकवल्याचे आरोप करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालू होतं, पण नंतर पगार यायला उशीर होऊ लागला. जेव्हा कर्मचारी विचारणा करायचे तेव्हा त्यांना ऑडिट सुरू आहे, काही दिवस थांबा, असे आश्वासन दिले जात होते. मात्र आरोपानुसार महिने उलटले तरी लोकांना पगार मिळाला नाही. या प्रकरणातील आणखी एक गंभीर आरोप म्हणजे काही कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली सुमारे 15,000 रुपयाचं सिक्युरिटी डिपॉझिट घेण्यात आलं. तसेच काही लोकांना दिलेले चेक बाउन्स झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीचं ऑफिस अचानक बंद झालेलं आढळलं. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. हे सर्व आरोप कर्मचाऱ्यांनी आणि संबंधित व्यक्तींनी केले आहेत. कंपनीकडून आर्थिक अडचणी असल्याचं सांगितलं गेल्याचं काही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी तक्रारी दाखल झाल्या असून पुढील सत्य तपासूनच समोर येईल. पण या संपूर्ण घटनेने एक प्रश्न नक्की निर्माण केला आहे. नोकरी शोधणाऱ्या तरुणांनी कंपनीवर विश्वास ठेवायचा तरी किती? आणि अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक नियमांची गरज आहे का? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.